नवी मुंबईच्या मनपा रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि यानंतर कुटुंबियाकडून रुग्णालय प्रशासनावर आरोप करण्यात येतोय। सोनम डोंगरे असं 19 वर्षीय महिलेचं नाव आहे। डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यानं मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला। ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील हा प्रकार। नवी मुंबईतून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर मनपा रुग्णालयातील डॉक्टरांवर नातेवाईकांनी आरोप केलेले आहे। डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिलं त्यामुळे मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांचा आहे। ऐरोली या ठिकाणच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयातील हा प्रकार। डॉक्टरांनी त्यांना काही न सांगता तिथं पेशंट बेशुद्ध असताना 3 तास त्यांनी दवाखान्यात तसा ठेवलेला आहे। या डॉक्टरांविरोधात काहीतरी केलं गेलं पाहिजे। प्रशासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या परिवाराला इथे न्याय देण्यात यावा। आमचा पेशंट गेले दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, हे याची जबाबदारी कोण घेणार? तर नातेवाईकांचा हा आरोप, डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यानं महिलेचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येतोय। या प्रभागातील एक भगिनी सोनम करण डोंगरे वय 19 हिचं महानगरपालिकेच्या जे आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जे आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपल्याला सांगू इच्छितो की सोनम डोंगरे ही महिला त्या ठिकाणी प्रेग्नेंट होती। तिला सोनोग्राफीला घेऊन गेले होते आणि पाणी कमी आहे म्हणून त्या ठिकाणी ऐरोली या ठिकाणी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं। ॲडमिट केल्याच्या नंतर आज दुपारी त्या ठिकाणी कुठलं इंजेक्शन त्या महिलेला दिलं गेलं हे कुठेतरी जे आहे परिवारापासून लपवलं गेलं। इंजेक्शन दिल्याच्या नंतर जे आहे रिॲक्शन झालं आणि त्यानंतर 3 तास ती महिला ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडली होती आणि 3 तासाच्या नंतर तिकडचे डॉक्टर म्हणतात का आपल्याला या ठिकाणी महिला क्रिटिकल झालेली आहे, वाशी या ठिकाणी हलवावे लागेल आणि वाशी या ठिकाणी ॲडमिट केल्या असत्या। दुर्दैवीरित्या सोनम डोंगरे या भगिनीचं जे आहे मृत्यू झाला। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कविता, या कुटुंबियांच्या आरोपांवर रुग्णालय प्रशासनाचं काय म्हणणं आहे? काही उत्तर येत आहे का? नक्कीच प्रणिता, नवी मुंबई मनपा रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। 19 वर्षीय सोनम डोंगरे हिचा मृत्यू जो आहे तो वाशी येथील मनपा रुग्णालयात झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। सोनम ही काल ऐरोली येथील माता बाल रुग्णालयामध्ये गेली होती आणि आता जे आहे आज जे आहे ते तिला वाशी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि याच वेळी तिला चुकीचं इंजेक्शन दिलं गेल्याची माहिती जी आहे ती तिच्या नातेवाईकांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी देखील असाच आरोप जो आहे तो रुग्णालय प्रशासनावरती केलेला आपल्याला पाहायला भेटतो। एकूणच ऍडमिट करून घेतल्यानंतर त्या इंजेक्शन नंतर या सोनमची प्रकृती जी आहे ती बिघडली आणि त्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं आणि आता जे आहे ते रुग्णालय प्रशासनावरती आरोप होताना देखील आपल्याला पाहायला भेटतात। नक्कीच कविता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।